नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर. लाट्या खाऊ जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ होऊ देणार नाही. सतेज पाटील आणि राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं. 9 जूनला महामोर्चा. सरकारने शक्तीपीठ महामार्गासाठी एकवट शक्ती लावल्यानंतर आता बाधित 13 जिल्ह्यातून विरोधी संघर्ष वाढू लागला आहे. काल 20 मे कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यातून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एकमुखी निर्धार करत शक्तीपीठाचा डाव मोडून काढण्याचा निर्धार केला. मेळाव्यातून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एकमुखी निर्धार करत शक्तीपीठाचा डाव मोडून काढण्याचा निर्धार केला. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धार सर्वपक्षीय मेळाव्यात नेत्यांसह शेतकऱ्यांनी केला. या मेळाव्यामधूनच 9 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय विराट महामोर्चाचे आयोजन सुद्धा करण्यात आलं आहे. हा मोर्चा ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हा अधिकारी कार्यालयावरती निघणार आहे. जशास तसं उत्तर दिलं जाईल.